विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडतीये। त्यामध्ये भाजपकडून 3 आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी एकाला संधी देण्यात येणार आहे। आज या निवडणुकीसाठी भाजपकडून 3 नावं जाहीर करण्यात आली। या निवडणुकीसाठी चर्चेमध्ये नेहमीच आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ नेते माधव भंडारी आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना मात्र संधी दिलेली नाही। विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड, गोपीचंद पडळकर या 5 सदस्यांची मुदत मे ते जुलै या कालावधीमध्ये संपुष्टात येते। त्यांच्या जागी नवनियुक्त सदस्यांची निवड प्रक्रिया महायुतीकडून सुरू करण्यात आली आहे। 5 पैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला आल्यात, तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 1 जागा आली आहे। 27 मार्च रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्यानं भाजपनं आज आपले 3 उमेदवार जाहीर केलेत। यात संदीप जोशी, अजय केणेकर, दादाराव केचे यांना विधान परिषदेची लॉटरी लागली आहे। मात्र ज्येष्ठ नेते माधव भंडारी तसंच माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची नावं चर्चेमध्ये आघाडीवर असतानाही त्यांना हुलकावणी देण्यात आली आहे। गेल्याच महिन्यात इचलकरंजीमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे संकेत दिले होते। हाळवणकर यांच्या स्वागत आणि सत्कारासाठी भव्य मंडप उभारण्याची तयारी आत्तापासूनच करा, असं नामदार पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात घोषित केलं होतं। त्यामुळे हाळवणकर समर्थकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या। मात्र आज पक्षाकडून जाहीर झालेल्या यादीत हाळवणकर यांना स्थान नसल्याचं स्पष्ट झालंय।